Hello friends, now today we have to start the new topic of class 10th science 2, that is environmental management. याला आपण मराठीमध्ये पर्यावरणीय व्यवस्थापन असं म्हणतो. Our entire environment along with the ecosystem, it should be managed. If it is managed properly, then the entire universe, the entire environment will run properly. आपल्या सभोवताचं जे पर्यावरण आहे त्या पर्यावरणाचं व्यवस्थापन करत असताना सुरुवातीला या पर्यावरणामध्ये असणाऱ्या सगळ्या घटकांचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. लेट अस स्टार्ट विथ वन कन्सेप्ट, दॅट इज इकोसिस्टम. नववीला एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आपल्याला होऊन गेलेला आहे. त्या चॅप्टरमध्ये सुद्धा आपण याची सुरुवात केली होती. व्हॉट इज अन इकोसिस्टम. वी विल वन्स अगेन रिकॉल इट. व्हॉट इज इकोसिस्टम हा पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. व्हॉट इज अन इकोसिस्टम, व्हॉट आर इट्स टाइप्स. इकोसिस्टम कशाला म्हणतो आपण? द एव्हरीथिंग अराउंड अस which has an influence on us is coming in an ecosystem. आपल्या अवतीभोवती असणारं सर्व काही ज्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या आपल्याशी संबंध येतो, या सगळ्यांना मिळून परिसंस्था तयार होते. दॅट इज इकोसिस्टम. दिस इकोसिस्टम कंटेन्स एव्हरीथिंग, लिव्हिंग, नॉन लिव्हिंग. आता आपण सध्या व्हिडिओ तयार करतो आहोत, तर व्हिडिओसाठी वापरणारा मोबाईल, कॅमेरा, टेबल, बोर्ड, खडू हे सुद्धा आपल्या इकोसिस्टम मध्ये येतात. बिकॉज दे आर हॅव्हिंग डायरेक्ट और इनडायरेक्ट इम्पॅक्ट ऑन आवर लाईफ. That's what is an ecosystem? Everything around us which has influence on our life is coming in ecosystem. There are various types of ecosystem. तुम्ही ज्या परिसरामध्ये राहता किंवा ज्या भागात तुम्ही राहता त्या भागाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर त्या परिसरातील घटक तुमच्या जीवनावर परिणाम करतात, तुम्ही त्यांच्या जीवनावर परिणाम करता किंवा त्यांच्या प्रमाणावर परिणाम करता. म्हणून ती एक मर्यादित इकोसिस्टम. इकोसिस्टम कशाला म्हणायचं? द मार्जिनल एरिया, द मार्जिनल बाउंड्रीज इन विच द बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स आर इन्फ्लुएन्स ऑन ईच अदर. ही एक अशी मर्यादित जागा आहे किंवा असा मर्यादित परिसर आहे की ज्या परिसरामध्ये जैविक आणि अजैविक घटक एकमेकांवर परिणाम करतात, त्याला आपण इकोसिस्टम म्हणतो. आता या मार्जिनल बाउंड्रीचा विचार आपण छोट्या भागासाठी पण करू शकतो, मोठ्या भागासाठी पण करू शकतो. त्याला बायोम्स म्हणतात. स्मॉल बायोम्स, लार्जर बायोम्स. एखादं पिंपळाचं झाड ही छोटी परिसंस्था. आपल्या गावाच्या जवळचं तळं एक छोटी परिसंस्था. इट इज अ स्मॉलर इकोसिस्टम इन विच ऑल द फॅक्टर्स बायोटिक अँड अबायोटिक आर हॅव्हिंग इन्फ्लुएन्स ऑन ईच अदर. एक तळ आहे, त्या तळ्यातील पाणी, त्या तळ्याच्या पाण्याचं तापमान, त्या तळ्यावर पडणारा सूर्यप्रकाश हे झाले अजैविक घटक, भौतिक. तर त्या तळ्यामध्ये असणारे मासे, बेडूक, खेकडे, आळ्या, इतर प्रकारचे सजीव, हिरव्या वनस्पती हे झाले जैविक घटक. या सगळ्यांचा एकमेकांशी संबंध असतो. त्या तळ्यातलं पूर्ण पाणी जर आटून गेलं तर इट विल हॅव अन इम्पॅक्ट ऑन द टोटल इकोसिस्टम. म्हणजे छोटं तळं, एखादं छोटं झाड ही एक स्मॉलर इकोसिस्टम. लार्जरचा विचार केला तर एखादं वाळवंट, डेझर्ट इज अ लार्जर इकोसिस्टम. समुद्र, लार्जर इकोसिस्टम. ओशन. म्हणून आपण ढोबळ मानवतेचे प्रकार कोणते करू शकतो? ॲक्वेटिक इकोसिस्टम, टेरिस्टेरियल इकोसिस्टम, एरियल इकोसिस्टम एक्सेट्रा. ॲक्वेटिक म्हणजे पाण्यात, जलीय परिसंस्था. टेरिस्टेरियल म्हणजे जमिनीवरची परिसंस्था. एरियल म्हणजे हवेतील परिसंस्था की ज्याच्यात सजीव आणि निर्जीव एकमेकांशी रिलेटेड असतात. दीज आर द टाइप्स ऑफ इकोसिस्टम. The next part is consumers. Their classifications. Consumer कुणाला म्हणावं? कंझ्युमरच्या अगोदर प्रोड्युसर्स. What are producers? The living organisms in the environment which can produce their food themselves. जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकतात त्यांना आपण काय म्हणतो? प्रोड्युसर्स. ऑल ग्रीन प्लांट्स आर प्रोड्युसर्स. सगळ्या हिरव्या वनस्पती हे उत्पादक सजीव आहेत. यांच्यावर जगणारे प्रायमरी कन्झ्युमर्स. द ॲनिमल्स which are directly feed upon the plants, which are directly feed upon the herbivores are called as primary consumers.
जे प्रायमरी कंझ्युमरला खाऊन शकतात सेकंडरी कंझ्युमर्स, जे सेकंडरी कंझ्युमरला खाऊन शकतात टर्शरी कंझ्युमर एक्सेट्रा. आपण जर ढोबळ पाणी सांगितलं झालं तर हर्बिव्हरस सगळ्यात खाली येतात, हर्बिव्हरस. मग त्यानंतर कोण येतात प्रायमरी कंझ्युमर, प्रायमरी कंझ्युमर. मग त्यानंतर कोणी सेकंडरी कंझ्युमर. असं करत करत पुढे अपेक्स कंझ्युमर. These are herbivores, these are carnivores, primary carnivores, secondary carnivores, tertiary or apex carnivores. These are the consumers. यांना आपण भक्षक सजीव म्हणतो. प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक, सर्वोच्च भक्षक. एखाद्या अन्न साखळीमधला शेवटचा प्राणी की जो त्याला पुढे कुणी खात नाही, यांना आपण काय म्हणतो अपेक्स कंझ्युमर्स, प्रिडेटर्स, भक्षक सजीव आहेत. सो दीज आर देअर क्लासिफिकेशन्स. Now, when these animals or these living organisms we see, there is an important aspect as far as this chapter is concerned. Food chain. अन्न साखळी. ही अन्न साखळी कोणत्या प्रकारची असते, कशी तयार होते? साधी अन्न साखळी आपण घेऊया. One is grass. On grass, who is getting the food or nutrition? Suppose grass hopper, नागपुरा. On grasshopper, who is living? That is frog. On frog, who is getting the nutrition? That is snake. On snake, who is getting the nutrition? That is eagle. आता बघा, this is food chain. याला आपण अन्न साखळी म्हणतो. This is food chain. Food chain चं ब्रीद वाक्य काय आहे? Food chain is dependent upon one important sentence, that is जीवो जीवस्य जीवनम. जगा आणि जगू द्या. या विश्वामध्ये एखादा सजीव दुसऱ्याला आपलं भक्ष्य करतो आणि स्वतः कुणाचं तरी भक्ष्य होतो. या पर्यावरणामध्ये किंवा या विश्वामध्ये प्रत्येक सजीव हा कुणाला तरी भक्ष्य म्हणून घेतो आणि स्वतः कुणाचं तरी भक्ष्य होतो. कारण त्या लिंकमध्ये किंवा त्या साखळीमध्ये त्याची जागा कुठेतरी असते. Here you will see that grass is consumed by grasshopper. Grasshopper is consumed by frog. Frog is consumed by snake. Snake is consumed by eagle. आता eagle पर्यंत food chain थांबली. मग संपली का ती food chain? न्यूट्रिशन सगळं इथेच थांबलं का? All nutrients are either trapped in the apex consumer. आता सगळे न्यूट्रिएंट आढळले का? नाही. हे मृत झाल्यानंतर यांना सुद्धा खाऊन जगणारे कैसे? विचार पडला सॅप्रोफाइट्स. सॅप्रोफाइट्स विघटक सजीव आहेत. हे विघटक सजीव ज्यांना मृत्यूजीव पण म्हणता येईल. दे आर डिस्ट्रॉइंग, दे आर कन्वर्टिंग द कॉम्प्लेक्स कार्बन कंपाउंड्स इन द डेड बॉडीज ऑफ दीज लिव्हिंग ऑर्गॅनिजम्स इनटू सिंपलर कंपाउंड्स, इनटू सिंपलर न्यूट्रिएंट्स. यांच्या शरीरातील जटिल कार्बनी पदार्थांचं रूपांतरण साध्या साध्या पदार्थात करतात. पुन्हा मातीला मिसळतात, पुन्हा पाण्यात मिसळतात, पुन्हा हवेत मिसळतात. and once again the nutrient is cycled in the environment. म्हणजे अन्न साखळीमध्ये ग्रास, ग्रासहॉपर, फ्रॉग, स्नेक, ईगल या चेन मध्ये ईगल पर्यंत चेन थांबली की त्याच्याही पुढे त्यांनाही खाऊन जगणारे पेशी. and once again the nutrients are recycled in the environment. so this comes in food chain, ज्याला आपण अन्न साखळी. एखादा सजीव एकाच अन्न साखळीवर जिवंत राहू शकत नाही. इथे एक अन्न साखळी दिली आहे. द सेम फूड चेन आय हॅव ड्रॉन. व्हॉट इज दॅट? ग्रास. ग्रास इज गेटिंग द एनर्जी फ्रॉम व्हॉट? फ्रॉम सन. हिरव्या वनस्पतींना सगळी ऊर्जा कुठून मिळते? सूर्यापासून. देन बाय युजिंग दॅट एनर्जी ग्रास इज प्रिपेअरिंग द फूड. दॅट फूड इज गिवन टू द ग्रासहॉपर. Grasshopper is giving food to the frog. Frog is giving food to the snake. Snake is getting food, giving food to the eagle. And eagle is when died, then it will be decomposed by sacrifice. ही आली एक साखळी. स्नेकला फक्त फ्रॉग मिळाला तरच तो जगेल असं काही आहे का? नाही. स्नेकला एखादा छोटा बर्ड मिळाला तरी तो जगेल. हा बर्ड अन्न कुणापासून घेतोय? ग्रासपासून. हा या ईगलला हा स्नेक मिळाला तरच तो जगणार आहे का? असं नाही. याला दुसरा पण पर्याय विचारात घ्यावा लागतो.
That eagle can get the energy from smaller birds. The smaller birds are supposed eating grasshoppers. The grasshoppers are getting the food from the grass. आता इथे काय आलेले असं several number of food chains are intertwined in each other. इथे अनेक अन्न साखळ्या एकमेकांमध्ये जोडल्या जातात and they are forming an intricate network. That intricate network is known as what? Food web. त्याला अन्न जाळे म्हणतात. Remember, food web always starts from grass. अन्न जाळ्याची सुरुवात नेहमी उत्पादक सजीवापासून होते. नंबर 2, food web has several number of food chains. अन्न जाळ्यामध्ये अनेक अन्न साखळ्या असतात. प्रत्येक अन्न साखळीत दुव्यांची संख्या निरनिराळी असते. The factors or the biotic factors which are present in one food chain may be different in another food chain. And the food web is giving us an idea that every living organism tries to get food from several food chain. प्रत्येक सजीवाला अन्न मिळवताना धडपड करावी लागते. ही धडपड करताना तो अनेक अन्न साखळ्या गुंडाळतो. अनेक अन्न साखळ्यांमधून ऊर्जा मिळवण्याचा अन्न मिळवण्याचा प्रयत्न करतो. या जेव्हा अन्न साखळ्या एकमेकांना जोडलेल्या असतात त्या आर क्रिएटिंग व्हॉट? फूड वेब. हे फूड चेन पुढे कशात रूपांतरित होतं? इट इज कन्वर्टेड इनटू फूड वेब. अन्न जाळे. हे जे अन्न जाळं चालतं, याने फूड चेन चालतात. त्या फूड चेन मध्ये दोन महत्त्वाचे फॅक्टर आहेत, बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स. व्हॉट आर बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स? बायोटिक कोणाला म्हणावं? कुठल्याही इकोसिस्टीम मध्ये असणारे सर्व सजीव यांना बायोटिक फॅक्टर म्हणायचं. याच्यामध्ये कोण येणार? प्लांट्स येणार, ॲनिमल्स येणार, मायक्रो ऑर्गॅनिझम्स येणार. अँड व्हॉट आर अबायोटिक फॅक्टर्स? देन द फॅक्टर्स विच आर नॉन लिव्हिंग विच हॅव अन इम्पॅक्ट ऑन द बायोटिक फॅक्टर. असे घटक जे नॉन लिव्हिंग आहेत म्हणजे जैविक नाही पण जे या सजीवांच्या जीवनावर परिणाम करू शकतात. सगळे मग एव्हरीथिंग. टेम्परेचर, क्लायमेट, ह्युमिडिटी, सनलाइट, वॉटर, स्टोन्स, सॉइल एक्सेट्रा एव्हरीथिंग. मी तर आता तुम्हाला असं म्हणालो, मी शिकवत असताना माझ्या हातात असणारा चॉकपीस हा सुद्धा आपल्या एन्व्हायरमेंटचा इकोसिस्टीमचा एक घटक आहे. कारण हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या आपल्या जीवनावर प्रभाव टाकतो, परिणाम करतो. सो दीज आर द बायोटिक फॅक्टर्स. दे आर ऑलवेज हॅव्हिंग इम्पॅक्ट ऑन इच अदर. बायोटिक फॅक्टर्स वाढले की अबायोटिक फॅक्टरचं प्रमाण कमी होतं, अबायोटिक फॅक्टर वाढले की बायोटिक फॅक्टरचं प्रमाण कमी होतं. म्हणजे साधी गोष्ट ही एकमेकांच्या वर परिणाम करणारे घटक आहे. साधं आहे, तळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढलं तर तळ्यातले सूक्ष्मजीव किंवा तळ्यातले इतर ॲक्टिव्हिटी ॲनिमल्स वाढतात. उन्हाळ्यामध्ये पाणी आटून गेलं तर इतर जीवांवर त्याचा परिणाम होतो. मध्ये असणारे शैवाल नष्ट होतात, हिरव्या वनस्पती नष्ट होतात, प्राणी मरत जातात. सो दे हॅव अन इम्पॅक्ट. So these are the biotic and abiotic factors which are having influence on each other. The last concept which we are discussing today is trophic level and energy level. साधारणतः ही जी परिसंस्था चालते त्या परिसंस्थेमध्ये ऊर्जेच्या पातळ्या असतात. They have different trophic levels and in these trophic levels different organisms are involved. हा ऊर्जेचा पिरॅमिड आहे. These are the levels of energy. आपण या ऊर्जेच्या पिरॅमिडमध्ये प्रत्येक लेवलला कोण कोण येऊ शकतो? इथं कोण येतं? प्रोड्युसर. In the first trophic level, who is coming? Producer. In the second trophic level, primary consumer. Primary consumer. In the next, secondary consumer. In the next, tertiary consumer. And in the next, apex consumer. These are the trophic levels. त्या ऊर्जेच्या पातळ्या. पहिली पोषण पातळी कोण आहे? उत्पादक सजीव, प्रोड्युसर्स. हे प्रोड्युसर जेवढी एनर्जी स्वतः तयार करतात कुठून मिळाली आहे त्यांना? दे आर गेटिंग द एनर्जी फ्रॉम सन डायरेक्टली. दिस इज वन वे. ऊर्जेचा एकेरी प्रवाह. आता काय होतं? The energy which is received by the producer, out of that energy, the energy is divided into 3 parts. या प्रोड्युसरने मिळवलेली एकूण ऊर्जा 3 भागात विभागली जाते. कशी कशी? Some of the energy they are using themselves. काही एनर्जी ते स्वतःसाठी वापरतात, काही एनर्जी पर्यावरणाला प्रभावित केली जाते. इट इज रेडिएटेड टू द एन्व्हायरमेंट अँड ओनली 5 to 20% एनर्जी सप्लाय टू द नेक्स्ट टॉपिक.
खालच्या पातळीतनं 5 ते 20% ऊर्जा वरच्या पातळीला दिली जाते. आपण असं काही 10% दिली जाते. जेवढी ऊर्जा खालून मिळाली आहे तेवढ्या ऊर्जेने यांना भागवावं लागतं. मग प्रायमरी कंझ्युमर पण काय करतात, त्यांना मिळालेली एकूण ऊर्जा जी आहे त्या ऊर्जेची पण 3 भाग करतात. सम ऑफ द एनर्जी इज युटिलाइज्ड बाय themselves, some of the energy is given to the environment and only 10% energy is given to next. असंच पुढे such type of energy transfer. आपण असं ब्रेक करूया की समजा ह्याच्यात 50,000 कॅलरी एनर्जी आहे, तर वर येते 5,000, त्याच्यावर येते 500, त्याच्यावर येते 50, त्याच्यावर येते 5. किंवा सोप्या भाषेत आपण असं सांगू, 50,000 पेट्या गवत असतील तर त्यांना खाणारे 5,000 लाख असले तरी 50,000 पेट्या असणार गवत तर त्याला खाणारे 5,000 लाख असतील. 5,000 लाख खाणारे 50 फ्रॉग असले तरी 50 फ्रॉगांना खाणारे 500 फ्रॉग असतात. 500 फ्रॉगला खाणारे 50 साप असतात आणि 50 सापांना खाणारे 5 ईगल असतात. सी दिस इज द पिरामिड. संख्येच्या नुसार सुद्धा तुम्हाला सांगतो. Then and then only the ecosystem will be balanced. The energy will be given to the next cropping layer. ऊर्जा एकाकडून दुसऱ्याला पुढे पुढे सरकत जाते. पण एक लक्षात ठेवा, ही ऊर्जा सूर्याला वापस केली जात नाही. The energy in any condition cannot be given back to sun. That's why the energy flow in the ecosystem is unidirectional, one way. ऊर्जेचा प्रवाह या विश्वामध्ये साधारणतः एकेरी मानला जातो. There is a relationship between the environment and the ecosystem. पर्यावरणाचा परिसंस्थेवर निश्चितपणे प्रभाव असतो. पर्यावरण बदललं की परिसंस्थेतले घटक पण बदलतात. पर्यावरणाचे घटक परिसंस्थेच्या घटकावर डायरेक्टली परिणाम करतात. आपण बघतो ना, साधं उन्हाळ्यामधली परिसंस्था वेगळी असते, हिवाळ्यामधली परिसंस्था वेगळी असते, पावसाळ्यामधली वेगळी असते. जसं एन्व्हायरमेंट आहे, त्या एन्व्हायरमेंटमधले फॅक्टर जसे बदलतात तसे त्या इकोसिस्टीम मधले बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर सुद्धा बदलतात. त्यांचं प्रमाण कमी जास्त होतं अँड दे आर ऑलवेज बॅलन्स. परिसंस्थेमध्ये सगळ्यांचं प्रमाण बॅलन्स असतं. याच्यापैकी एकाचंही प्रमाण जर जास्त कमी झालं तर इनडायरेक्टली दुसऱ्याचं प्रमाण इनडायरेक्टली कमी किंवा जास्त होतं अँड दे डिस्टर्ब्स द इकोसिस्टम. सो इन इकोसिस्टम ऑलवेज रिमेंबर, प्रोड्युसर्स आर लार्जर इन अमाउंट while the apex consumers are least in amount. उत्पादक सजीवांचं प्रमाण सर्वाधिक असतं तर अपेक्स कंझ्युमरचं प्रमाण सर्वात कमी असतं. अँड दिस शुड बी बॅलन्स. हे जर तसं नाही झालं तर मात्र इकोसिस्टम डिस्टर्ब होते. साधं सोपं करून बघू आपण. समजा सापांची संख्या वाढली तर फ्रॉगची संख्या कमी होते. फ्रॉग नष्ट झाली तर ग्रास हॉपर भरपूर वाढतात आणि ग्रास हॉपर भरपूर वाढले तर ग्रास कमी होतात. म्हणजे या सगळ्या गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात. म्हणून इन इकोसिस्टम एव्हरीथिंग शुड बी बॅलन्स्ड. प्रत्येक घटक मर्यादित स्वरूपामध्ये बॅलन्स केलेले असले पाहिजे. देन अँड देन ओनली द इकोसिस्टम रन्स प्रॉपरली. द नेक्स्ट पार्ट विल कंटिन्यू इन द नेक्स्ट video. Thank you. Let us watch this once again.